ई चलांवरून वाहतूकदार संघटना आक्रमक झाल्या आहेत। मुंबईच्या प्रवेशद्वारावरती वाहतूकदार संघटनेचं आंदोलन पाहायला मिळत आहे। अन्यायकारक दंड आकारला जात असल्याचा आरोप केला जातोय, तर ठाण्यात वाहतूकदारांचं रास्ता रोको आंदोलन पाहायला मिळत आहे। एकंदरीतच ही सगळी दृश्य आपण जी पाहतोय, मुंबईमध्ये सध्या वाहतूकदार संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्याचा थेट परिणाम जो आहे तो वेगवेगळ्या वाहतुकीवरती सुद्धा होताना दिसतोय। मुंबईच्या प्रवेशद्वारावरच वाहतूकदार संघटनेचं आंदोलन सुरू आहे। अन्यायकारक दंड आकारला जातोय असा त्यांचा आरोप आहे आणि म्हणून त्यांनी हे आंदोलन सुरू केलेलं आहे। ठाण्यात सुद्धा वाहतूकदारांचं रास्ता रोको आंदोलन पाहायला मिळत आहे, ज्याचा परिणाम वाहतुकीवरती होतोय। तर एक मोठी बातमी आपण जाणून घेतोय। नवी मुंबईच्या कळंबोलीमध्ये सुद्धा चक्का जाम करण्यात आलेला आहे। पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरती आंदोलन केलं जात आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरती सुद्धा आंदोलन सुरू झालेलं आहे। ई चलांवरून वाहतूकदार संघटना आक्रमक झाल्यात आणि त्याचा थेट परिणाम आता सार्वजनिक वाहतुकीवर सुद्धा होताना पाहायला मिळतोय। ही दृश्य तुम्ही पाहताय, मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरती आंदोलन सध्या सुरू झालेलं आहे। पुण्यावरून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरती आंदोलन केलं जात आहे। नवी मुंबईच्या कळंबोलीमध्ये सुद्धा चक्का जाम करण्यात आलेला आहे। ठाण्यात सुद्धा रास्ता रोको आंदोलन केलं जातोय। त्यामुळे मुंबई आणि नवी मुंबईच्या वेगवेगळ्या मार्गांवरती अशा पद्धतीने आंदोलन होत असल्यानं संघटना वाहतूकदार संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर याच प्रकारचं आंदोलन मुंबईत सुद्धा होत आहे। आझाद मैदानातून त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी। महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट ॲक्शन कमिटीच्या माध्यमातून 5 आणि 6 मार्चला जे आहे ते मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये जे आहे ते निदर्शन करण्यात येणार आहे। सध्या मुंबई येथील आझाद मैदान या ठिकाणी उपस्थित आपण जर पाहिलं संपूर्ण महाराष्ट्रातून महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट कमिटी ॲक्शन कमिटीचे जेवढे मेंबर आहे किंवा बस चालक असो किंवा कार चालक असो, जेवढे पिवळ्या नंबरची जेवढी गाडी महाराष्ट्रामध्ये चालते, या सर्व लोकांनी जे आहे ते 2 दिवसाचा संप जो आहे तो पुकारला। त्यामुळे याचा फटका जो आहे तो मोठ्या प्रमाणात मुंबईकर असो किंवा उपनगरामध्ये राहणाऱ्या लोकांना जो आहे तो बसणार आहे। आणि आपण तर पाहिलं ज्या पद्धतीने शाळकरी मुलं असो किंवा ट्रेनमध्ये जाणारे लोक असो किंवा इतर गाड्यांमध्ये जाणारे लोक, यांना मोठा फटका जो होतो या ठिकाणी बसणार आहे। काही ॲक्शन कमिटी ट्रान्सपोर्टचे काही लोक आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। दादा, ज्या पद्धतीने महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट ॲक्शन कमिटीच्या माध्यमातून हा 2 दिवसाचं आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे, कशा पद्धतीने आंदोलन असणार आहे? साहेब, हे आंदोलन तर पहिले सगळे सामान्य माणसापासून आहे। एक मोटर बाईक पासून, एक रिक्षावाला पासून, इथे सगळे सामान्य माणूस आहे। मोटर बाईकवाला आहे, रिक्षावाला आहे, टेम्पो, छोटा टेम्पोवाला आहे, मोठी बसवाला आहे, लॉरीवाला आहे, कंटेनर, सगळे याच्यामध्ये आम्ही सहभागी आहे। ही सरकारची दडपशाहीला आणि चुकीचा ही ई चलन कशासाठी आणला सरकारने? लोकांची सेफ्टीसाठी आणला, भ्रष्टाचार कमी आणला। हे तर सरकार ह्याला ही पेनल्टी आहे, ह्याला रिकव्हरी बनवली आहे सरकारने। सरकारची चूक आहे आणि सरकार याला धडपशाहीला सगळे बळी पडतो आहे। त्यासाठी सगळे सामान्य माणसांना आम्ही आवाहन करतो आहे, सरकारला जागवा आणि हे चुकीचा हे कारोबार चालू आहे। आम्हाला ई चलनला विरोध नाही आहे, आम्हाला सिस्टमचा विरोध आहे। ई चलन से ते फोटो काढतात, ते पहिले इलिगल आहे। आणि ट्रॅफिक पोलिसला अधिकार काय आहे? त्यांना रिकव्हरी दिली आहे का? सामने ट्रॅफिक क्लिअर करायचं काम आहे त्यांचा। आज तुम्ही कुठल्या बी नाक्यावर बघा, कुठल्या बी टोल नाक्यावर बघा, पुरे महाराष्ट्रात यांची धडपशाही चालू आहे। परंतु ज्या पद्धतीने तुम्ही संप पुकारल्याचा फटका जातो, शाळकरी मुद्दा विद्यार्थी असो किंवा फळभाजी ते मोठ्या प्रमाणात जे आहे ते नाशिक असो किंवा इतर ठिकाणून सकाळी मुंबईमध्ये दाखवलं, त्याचा सर्वात जास्त फटका जो आहे तो मुंबईकरांना बसणार आहे किंवा उपनगरामध्ये राहणाऱ्या लोकांना बसणार आहे। आम्ही सगळ्यांचे माफी मागतो। काय हे सरकारने नाईलाजानी आमच्या लोकांना कोणाला बी हे नाही, याच्यामध्ये सगळे सामान्य माणूस आहे। हे तुम्ही कुठे बी बघा, मोटर बाईकवर फाईन मारतो 1000 रुपये, रिक्षावाल्याला 1500 रुपये, दिवसाचा धंदा खाणार काय, कमवणार काय, त्याचं पोटपाचं हे आहे, तर घरी काय हे करणार? हे सरकारची धडपशाहीला यासाठी सगळे सामान्य माणूस एकटवले आहे। त्यासाठी आम्हाला सरकारची आमची सरकारची 3 दिवस ट्रान्सपोर्ट मिनिस्टर, ट्रान्सपोर्ट कमिशनर, CM मोदीला बी आम्ही हॉनेबल CM साहेबांना बी आम्ही लेटर दिलं आहे, साहेब हे चुकीचं हे चालू आहे, त्याला तुम्ही बंद करा आणि आम्हाला तुम्ही नाही दे, आम्ही हक्क मागतो आहे याच्यासाठी। हे ई चलनचे जास्तमुळे सर इकॉनॉमी कितीचा चलान निकाला पडलेला आहे, नेमकं किती महागडा चलान जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी अन्यायकारक दंड आकारण्यात आलेला आहे? साहेब, याच्यामुळे चलन आहे ना, हजारो करोडचे बॅलन्स आहे सरकारकडे। तर कशासाठी बॅलन्स आहे? आता सरकार काय करतो, रिकव्हरी चालू केली आहे। रिकव्हरी कोणाला करता तुम्ही? ही पेनल्टी आहे, ही रेव्हेन्यू नाही,
हे तुम्ही ई चलन कशासाठी आणला सरकारने? सेफ्टीसाठी आहे ना, लोकांची सेफ्टीसाठी आणला. सरकार कुठे पार्किंग सुविधा देत नाही. मोटर व्हेकल ॲक्ट 1117 काय म्हणतो? आपल्याला, आम्ही वाहतूकदार आहे, ट्रान्सपोर्टर आहे, आम्हाला मोटर व्हेकल ॲक्ट बोलतो 117 मध्ये कायदेशीर मागतो आहे, आम्हाला कुठले बी हे देत नाही. आणि तुम्ही नो पार्किंगचा फाईन मारतो. हे योग्य आहे काय? ते सरकारने आम्हाला सांगवा. आम्ही सरकार मीटिंग बसतो, सरकार मान्य करतो आमची चूक आहे. जर 2 दिवसामध्ये तोडगा निघाला नाही तर पुढची भूमिका कसं? कारण अनेक मुंबईकर जे आहेत ते याच्यावरती अवलंबून असतात. साहेब, याच्यामध्ये इंडियाची GDP मध्ये 7% वाहतूकदारांचा हिस्सा आहे. सरकारने याचा तोडगा नाही काढला तो सगळं सामान्य माणूस, मोटर बाईकपासून सगळं सरकार हे होईल. त्याच्यानं आमच्या हातात थोडी आहे. हे आमची महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट ॲक्शन कमिटी, आमची एक बस मालक संघटना आहे, अशी सगळ्या संघटना आहे, अशी सगळे 500 संघटना आहे, ते मिळून सगळे एक बरोबर आले आहे. काही सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे, सामान्य माणूसपासून बस, कंटेनर, रिक्षा सगळ्यांचा आहे. इथे सामान्य माणूस उभा आहे. हे सरकारने नाही केला तर लाखोनी लोक येणार. आपण मला अशा पद्धतीने अनेक जे महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट ॲक्शन कमिटी असो किंवा बस चालक मालक संघटना असो आणि इतर जेवढी पिवळ्या नंबरची चालणारी जी गाडी आहे त्यावरती अन्याय पद्धतीने जे आहे ते दंड आकारला जातो आहे. आणि त्यामुळे जर तोडगा काढला येणार नाही तर याचा सर्वात जास्त फटका जो आहे तो मुंबईकरांना बसतो नाही. त्याचबरोबर आपण तर मला शाळकरी विद्यार्थी असो, त्याचबरोबर फळभाजी जी आहे ती मोठ्या प्रमाणात नाशिक असो किंवा इतर ठिकाणी जे आहे ते मुंबईमध्ये दाखल होतात. आणि याचाच फटका जर या लोकांची मागणी जर पूर्ण झाली नाही तर याचा फटका जो आहे तो सर्वात जास्त मुंबईकरांना बसताना दिसून येणार आहे. त्यामुळे या संपूर्ण आझाद मैदानामध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांचा कडकोट बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावलेला आणि पूर्ण तपासणी करूनच जे आहे ते या ठिकाणी आतमध्ये जे आहे ते आझाद मैदानाच्या आतमध्ये जे आहे तो लोकांना सोडण्यात येत आहे. पुढे अरविंद सावंत, रिजवान शेख, NDTV मराठी, मुंबई. तर आंदोलकांचं नेमकं काय म्हणणं आहे आपण जाणून घेतलं. दरम्यान सरकार वाहतूकदारांसोबत चर्चेसाठी तयार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली आहे. तर वाहतूकदार संघटनेला संप मागे घेण्याचंही आवाहन त्यांनी केलं. अधिवेशन संपल्यानंतर ताबडतोब त्या संदर्भात एक बैठक घेऊन वाहतूकदारांमध्ये आणि शासनामध्ये समन्वय साधण्याची भूमिका माझी राहील. तशा प्रकारचं पत्र मी आत्ताच वाहतूकदार संघटनेच्या प्रतिनिधींना देतोय, जेणेकरून त्यांना आत्ताही माझं आव्हान राहील की आपण जो पुकारलेला संप तो मागे घ्यावा. आणि त्यामुळे समन्वय साधण्याचा प्रयत्न शासन आणि वाहतूकदारांच्या माध्यमातून आमचा अजूनही चालू आहे आणि निश्चितपणे त्याला यश येईल याची